कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी उद्या शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही सभा जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेत पाहणी करून प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला। निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। महापालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून या मार्गावर केवळ नगरसेवक व पत्रकारांनाच प्रवेश दिला जाणार आहे। सभागृहात नगरसेवकांना सकाळी 11 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार असून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सदस्य, मतदार व पत्रकारांना प्रवेश दिला जाईल। इतर कोणत्याही व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे। तसेच महापालिका चौकात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान भाजपच्या नगरसेवकांची संभाव्य सहल रद्द करण्यात आली असून सकाळी सर्व नगरसेवक आणि नगरसेविका नागाळा पार्क येथील भाजपा कार्यालयात एकत्र जमून तेथून मिरवणुकीने महापालिकेकडे जाणार आहेत। काँग्रेस आणि संलग्न आघाडीचे नगरसेवक काँग्रेस कार्यालयातून वाहनाने महापालिकेत दाखल होणार आहेत। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी हात उंचावून मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यामुळे निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। या सभेची संपूर्ण जबाबदारी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे पार पाडणार आहेत। निवडणूक होण्याआधीच महापालिका परिसरात महापौरांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत।